चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा धारण करून पोलिसांनी भाजीपाला मार्केट परिसरात सापळा रचला. चोरीचा एसी आणि टीव्ही विक्रीसाठी घेऊन आलेल्या 3 संशयितांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतला. त्यांच्याकडून 2 मोटारसायकलींसह एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक शहरातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग अद्विता शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल चौधरी गुन्हे, पोलीस निरीक्षक घनदाट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. 10 ऑगस्ट रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई अरुण गाडेकर, गोकुळ कासार, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की 20 ते 25 वयोगटातील 3 संशयित ब्ल्यू स्टार कंपनीचा एसी आणि LG कंपनीचा 42 इंच टीव्ही 2 मोटारसायकलींवरून सिन्नर फाटा एकलहरा रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. संशयित पोलिसांना ओळखत असल्याने पथकाने थेट कारवाई न करता ओळख लपवून सापळा रचण्याची योजना आखली. त्यानुसार काही पोलिसांनी शेतकरी, काहींनी दूध विक्रेते तर काहींनी मजुरांची वेशभूषा धारण केली आणि भाजीपाला मार्केट परिसरात दबा धरला. रात्री सुमारे 8 वाजता 2 मोटारसायकलींवरून 3 तरुण तेथे दाखल झाले. त्यांच्या ताब्यात एसी आणि टीव्ही असल्याचं दिसताच पोलिसांनी हालचाल सुरू केली. संशयितांना संशय येण्यापूर्वीच वेगवेगळ्या वेशभूषेतील पोलिसांनी चौफेर घेराव घालत तिघांनाही ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांची नावं सोहिल नासिर कुरेशी वय वर्ष 20, चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20 आणि सूरज सोपान पवार वय वर्ष 20 अशी निष्पन्न झाली. तिघेही सिद्धार्थनगर एकलहरा गेट नाशिक रोड परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडील एसी व टीव्ही बाबत चौकशी केली असता सदर मुद्देमाल एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीचा माल विक्री करण्यासाठी भाजीपाला मार्केटमध्ये आल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची तपासणी केली असता संबंधित घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी पंचनामा करून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं जप्त केली. 2,80,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांनी 40,000 रुपयांचा ब्ल्यू स्टार कंपनीचा एसी व कॉम्प्रेसर मशीन, 40,000 रुपयांचा LG कंपनीचा 42 इंच टीव्ही, 1,50,000 रुपयांची सुझुकी ॲक्सेस मोपेड आणि 50,000 रुपयांची TVS सेंट्रा मोटारसायकल असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी तपास अंमलदार पोलीस हवालदार भामरे व नाना पानसरे यांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली. चोरट्यांना पकडण्यासाठी परिस्थितीनुसार वेशभूषा बदलून रचलेल्या या सापळ्यामुळे गुन्हे शोध पथकाची अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केलं. भाई, आपण चोरी केली हे कोणालाच कधीच समजू शकत नाही. Not ready for this. सूर्यवंशी
नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलेहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत। त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली। तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहिल नाशिर कुरेशी, वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलेहरा गेट। त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे, वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार। आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार, राहणार सिद्धार्थ नगर, वय 20। यांच्याकडे एक टीव्ही आणि AC असा गेलेला माल मिळून आला आणि तो यांच्याकडे तपासाला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक AC, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.